नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये. तर आज आपण 2 प्रकारच्या चटण्या बनवणार आहोत. खरं तर उन्हाळ्यामध्ये जेवणाची इच्छा नसते. अशा वेळेस जर जेवताना ताटामध्ये चटणी असेल तर 2 घास जास्त जातात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 15 लाल वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. तीळ स्वच्छ करून घेतलेले आहेत. भरपूर असा आपल्याला लसूणसुद्धा लागणार आहे. तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढई चांगली तापली की यामध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. कढई तापलेली आहे, त्यामध्ये तीळ टाकू. तीळ आपल्याला तडतड होईपर्यंत मंद आचेवर छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तीळ चांगले भाजले की चटणीसुद्धा छान अशी चविष्ट तयार होते. तर इथे पाहू शकता तीळ भाजलेले आहेत, काढून घेऊ. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता मिरच्या भाजत आल्या की त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे. लसूणसुद्धा आपण थोडासा भाजून घेणार आहोत. तुम्हाला जर इथे मिरच्या वापरायच्या नसतील तर तुम्ही यामध्ये 1 चमचा लाल मिरच पावडर चटणीमध्ये टाकलं तरी चालतं. तर लसूण आणि मिरच्या भाजून झालेल्या आहेत, काढून घेऊ. इथे पाहू शकता छान अशी आपली मिरची भाजलेली आहे. आता हे सर्व साहित्य एका ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे. हे साहित्य सगळं थंड झाल्यानंतरच आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे. तर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची लसूण टाकलेलं आहे. यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून आधी आपण हे बारीक करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता छान असं बारीक झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत. तीळ टाकून झाले की तीळ बारीक करून घेऊ. तर इथे मिक्सर आपल्याला चालू बंद करत ही चटणी बनवून घ्यायची आहे. पाहू शकता छान अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे. जास्त बारीकसुद्धा करायची नाही, थोडीशी आपल्याला चटणी जाडसरच ठेवायची आहे. तर इथे आपली तिळाची चटणी तयार झालेली आहे. एका ताटामध्ये काढून घेऊ. तर खूप छान अशी चटणी लागते. आता आपण जवसाची चटणी बनवून घेऊ. त्यासाठी मी इथे 15 लाल वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. भरपूर असा लसूण घेतलेला आहे. 1 वाटी जवस घेतलेला आहे. आता हे जवस आपण कढईमध्ये टाकून भाजून घेऊ. जवस भाजताना मंद आचेवर हे जवस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता कलर चेंज व्हायला लागलेला आहे. कलर चेंज झाला की जवस आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या भाजून घेतल्यामुळे चटणी खूप छान अशी चविष्ट लागते. इथे तुम्ही मिरच्याऐवजी लाल मिरच पावडरसुद्धा टाकू शकता. तर मिरच्या भाजत आल्या की त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे आणि लसूणसुद्धा थोड्या वेळ भाजून घेऊ. तर इथे मिरच्या आणि लसूण भाजून झालेला आहे, काढून घेऊ. मिरच्या लसूण आणि जवस थंड झालं की लगेचच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चटणी बनवून घेणार आहोत. तर इथे मी मिरच्या आणि लसूण टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे बारीक करून घेऊ. तर इथे मिरची लसूण आणि मीठ बारीक झालेलं आहे. आता यामध्ये आपण जवस टाकू. तर मिक्सर आपल्याला चालू बंद करत ही चटणी बनवून घ्यायची आहे. जास्त बारीकसुद्धा करायची नाही, थोडीशी जाडसर ठेवायची आहे. तर इथे पाहू शकता छान अशी आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे. इथे पाहू शकता जास्त बारीकसुद्धा केलेली नाही. आता ही चटणीसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की या चटण्या तुम्हाला कशा वाटल्या आणि हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या. तर इथे आपल्या दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत. पाहू शकता मस्त आहे, जास्त बारीकसुद्धा केलेल्या नाहीत आणि मिरच्या भाजून घेतल्यामुळे अतिशय चविष्ट या चटण्या लागतात. पाहू शकता इथे तिळाची चटणीसुद्धा छान अशी झालेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.